जिथे नवीन संधी निर्माण होतात आणि नवीन कल्पना सत्यात उतरतात असा प्लॅटफॉर्म म्हणजे एमईए नेहमीच मराठा उद्योजकतेसाठी सक्रिय असते. याही वर्षी एमईए एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत स्टार फायरचे फाउंडर तुषार कदम सर. नमस्ते सर. सर, तुम्ही जवळपास 2004 पासून ह्या व्यवसायात आहात. सो तुमचा व्यवसायाचा प्रवास कसा होता किंवा तुमचा नेमका व्यवसाय काय आहे? 2004 ला मी स्वतः कंपनी चालू केली मॅडम, आणि त्याच्यामध्ये 2004 ते 2008 पर्यंत मी प्रोप्रायटर म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आपण चालू केली. 2008 ला लग्न झाल्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गेली, मिसेसला पार्टनर घेतलं आणि त्यानंतर हा प्रवास दोघांच्या याच्यामध्ये साथीमध्ये चालू झाला आणि आतापर्यंत एक चांगल्या लेवलला येऊन पोहोचवलेली कंपनी. स्टार फायर नेमकं काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतं? स्टार फायर मध्ये मॅडम जे रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल मध्ये जे काही सेफ्टी सिस्टम्स लागतात त्याच्यामध्ये आपण पूर्ण लायझनिंग पासून जे एक्झिक्युशन असेल किंवा फायनल लायझनिंग असेल त्याला आम्ही टंकी प्रोजेक्ट्स म्हणतो, तर त्यामध्ये आपण काम करतो. खरं तर 2004 म्हणजे खूप जुना काळ, तर त्यावेळेला या व्यवसायातच यायचं असं कसं काय ठरलं तुमचं? त्याच्यामध्ये काही ठिकाणी मी जॉब करत असताना मला एक व्यक्ती भेटली आणि ते व्यक्ती फायर इंडस्ट्रीमध्ये एक छोटं काम करत होते, लेबर जॉब करत होते आणि त्या व्यक्तीच्या साथीनं हा माहित झाला की बाबा हा एक इंडस्ट्री आहे की ह्याच्यामध्ये खूप काय आपण करू शकतो. अच्छा. आणि ती व्यक्ती पण आज खूप चांगल्या लेवलला काम करते आणि मी पण त्या व्यक्तीच्या आधारे इथपर्यंत पोहोचलो. ती इंडिव्हिज्युअल करते, मी माझं करतो, पण आम्ही दोघं खुश आहे. आणि तुमच्या व्यवसायातला असा कुठला टर्निंग पॉइंट होता ज्यामुळे तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? बिझनेस करताना मॅडम आपले क्लायंट फिक्स पाहिजेत. म्हणजे अगर 100% मधला अगर रेशो सांगायचं म्हटलं ना तर 50% क्लायंट आपले हे फिक्स पाहिजेत, तर आपला बिझनेस स्टेबल राहतो. असे माझ्या आयुष्यात आहेत. जसं एक फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, आपले एमईएचेच अध्यक्ष अंकुश राव आजबे साहेब, सीएमडी व्यंकटेश बिल्डकॉन, त्यांनी मला कधी सोडलं नाही किंवा मी पण त्यांना सोडलं नाही. त्यांचा पहिला प्रोजेक्ट व्यंकटेश निसर्ग म्हणून आहे, त्याचं फायर फायटिंगचं काम, आणि स्टील आता त्यांचे खूप मोठे टावर चालले आहेत पुण्यामध्ये, ते सगळे जॉब्स मी करतोय. अशी क्लायंट बेस असणं खूप गरजेचं आहे सक्सेससाठी. एक विश्वास असणं आणि त्यांनी आपल्या विश्वास ठेवणं आणि त्यांनी आपल्याला साथ बरोबर घेणं खूप गरजेचं आहे, तरच बिझनेस सक्सेस होतो. आणि कस्टमर सुद्धा तेव्हाच विश्वास ठेवतो जेव्हा आपण आपली क्वालिटी देतो त्यांना किंवा आपण आपलं चांगलं देतो त्यांना. तर तुमच्या व्यवसायातलं असं काय वेगळेपण आहे जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं? टाइमला डिलिव्हरी. जो काय आपण प्रोजेक्ट कोणाकडून घेतो, आमच्या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस खूप मॅटर करते आणि सर्व्हिस अगर आपण टाइमला दिली, आणि आमच्यात अजून एक पार्ट आहे की लायझनिंग हा एक पार्ट आहे, तर ते टाइमला एनओसी म्हणून आमची एनओसी एवढी महत्वाची आहे की अगर आम्ही एनओसी नाही दिली टाइमला तर क्लायंटचे खूप मोठे पेमेंट्स असतील किंवा कम्प्लिशन असेल आणि पजेशन्स असतील हे खूप लेट होतात. तर ते खूप महत्वाचं आमच्या ह्यातला हे आहे आणि ते आम्ही प्रॉपर अचीव्ह करतो, टाइमला डिलिव्हरी देतो. त्याच्यामुळे आपले रिपीट जॉब खूप महत्वाचा आहे मार्केटला आणि तो आम्ही परफेक्ट करतो. तुम्ही नवीन उद्योजक जे येऊ पाहतात की मला काहीतरी बिझनेस करायचा असं म्हणून जे नवीन उद्योजक येतात, तर त्यांना काय फॉर्म्युला द्याल एक चांगला बिझनेस करण्यासाठी? आता जे नवीन उद्योजक आहेत मॅडम, त्यांना खूप फास्ट मोठं व्हायचं आहे आणि त्याच्यामधून अगर आपण पाहिलं की आज कंपनी लॉन्च केली की 6 महिन्यात मग एक गाडी घ्यायची, मला म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्यांना करायच्या का ती पाहत असतात, दुसरी करत असतात, पण त्यांनी ऑलरेडी खूप काही कष्ट करून तिथपर्यंत पोहोचलेले असतात. तर मला एवढं सांगायचं, डेडिकेशन पाहिजे, पेशन्स पाहिजे, आणि जो कोण नवीन काम करणार असेल त्यांनी टाइमला डिलिव्हरी सर्व्हिस प्रॉम्प्ट दिली पाहिजे. जे की आम्ही जे करतोय तेच त्यांनी थोडंसं पेशन्स ठेवून केलं ना तर सक्सेस 100% आहे. अच्छा. आणि एमईए सोबत तुम्ही कधीपासून आहात? एमईएला मॅडम मी 2015 पासून आहे. बापरे. आणि एमईए सोबतचा एक्सपिरियन्स तुमचा कसा आहे? मॅडम एमईएचा एक्सपिरियन्स मी एवढ्या छोट्या ह्याच्यात सांगू शकत नाही, पण एका ह्याच्यात सांगायचं म्हणलं तर एमईए माझी एक फॅमिली आहे आणि एमईए मध्ये मी
काही अडचण येऊ मला, MA माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि खूप सपोर्टिव्ह आहे. आणि आमच्या याच्यामध्ये खूप इव्हेंट्स होतात, फॅमिली असतील, स्पोर्ट्स असतील, बाकी जे प्रोग्राम्स होतात, त्यामुळे आम्ही एकत्र कायम आहे आणि कुटुंब आहे आम्ही. त्याच्यामुळे MA आमच्यासाठी म्हणजे एन्जॉय पण आहे, बिझनेस पण आहे आणि शिक्षण पण आहे. आणि आता होणारा जो MA चा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो आहे, तर त्यात सुद्धा तुम्ही स्टॉल बुक केलाय. सो त्या एक्सपोची काय वेगळी गोष्ट तुम्हाला वाटते, इम्प्रेसिव्ह गोष्ट काय वाटते? खरं सांगायचं म्हटलं तर थोडंसं माझं आन्सर चुकीचं असू शकतं, माहित नाही, बट मी बोलतो की मराठा कम्युनिटी ही बाकी कम्युनिटींना असं वाटतं की हे बिझनेस कम्युनिटी नाहीये. बट आता एक्सपो मधून आम्हाला हेच दाखवायचंय की मराठा पण एक बिझनेसमॅन आहे आणि तो बिझनेस करू शकतो आणि चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकतो. ह्याच्यातूनच ह्या गोष्टी आम्हाला दिसतील आणि बाकी लोकांना पण दिसतील आणि त्यातून सगळ्यांनी अजून पुढे येऊन मराठी लोकांनी करावं, एवढीच या एक्सपो आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या महत्व आहे. सर, MA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात तुम्ही इतर व्यावसायिकांना काय आवाहन कराल? MA जो आजपर्यंतचा माझा प्रवास आहे आणि त्याबद्दलचा जो काही विश्वास आहे, ह्याच्यामध्ये मी एक्सपो मध्ये D15 हा स्टॉल बुक केलाय. तुम्ही पण बुक करा आणि व्हिजिट करा. धन्यवाद.